सह्याद्री, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। तुमच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो। गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं। ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे, जनतेने त्यांच्या त्यांना तुडून मारलं पाहिजे। राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर याच्या एवढं दुर्दैव असूच शकतं। आज ही जी बदलापूरमध्ये जी घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या। काय झालं ते म्हणजे मला आश्चर्य वाटतं की लोकांना समजत कसं नाही की हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असतं तर आपली म्हणजे त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते। तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जातं, त्यातून ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जातं। जर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार? मला माहीत नाही, मी तर आता खऱ्या अर्थाने तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्याबद्दल सोडून दिलं। काय करायचं मला सांग? कुठं जायचं लोकांनी? कुठं मागायचा न्याय? कोणाकडं मागायचं? ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील, जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या विभागात, तर त्यांच्याकडे जाणार नाही किंवा न्यायदेवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे जाणार नाही, तर कोणाकडे न्याय मागायचा? आणि हे असं घडत जाणार। त्याचं कारण सांगतो, कारण की धाक जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही, शिल्लक राहिला। ताज्या बातम्या, सखोल विश्लेषण, विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका।